शेखर भोईर तुमचे गुणसंख्या लेखक जर कुठं असेल तर आपण यायचे लगेचच. शेखर भोईर खूप मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती मान्यवर असेल तर आपण जास्त वेळ घेऊ नका, आपण गेम प्ले करूया. सामना आपण कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. मान्यवरांची मी सध्या त्यांनी 5 दिवस वाट बघितली. तर मान्यवर आमच्या सोबत मात्र जॉईन होत आहेत. की जी 40 प्लसचा जो सामना झाला होता, ती 40 प्लसचा जो पारितोषिक वितरण बक्षीस समारंभ आहे तो आपण लगेच कंप्लीट करू. तर आपण सर्वात आधी सन्मान स्वागत करूया. सामना सुरू ठेवा, आपण गेम प्ले ठेवायचं. 5 ओव्हर आहेत, 5 षटक आहेत. नक्कीच आमच्या संघाच्या संघनायकाने यायचे. टीम प्लस संघाच्या संघनायकाने आणि त्याच्यानंतर एका बाजूने उमाडे संघाचे संघनायक. 5 ओव्हर आहेत दादा, फक्त संघनायक यायचे. सामना सुरूच ठेवायचा आपण. चला आपण गेम प्ले करू. तर सामना सुरू होतो मेगा फायनलचा. पहिलाच बॉल आहे आणि पहिला बॉलवरती आघात केला. चांगल्या प्रकारची फलंदाजी जज करतो क्षेत्ररक्षक. त्याला बीट करून जाईल सीमेरेषे पलीकडे आणि आमच्या मान्यवरांचा स्वागत केलाय षटकाराने. 6 धावा, गुड शॉट. या दरम्यान हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. तोपर्यंत नक्कीच तारेवरती बरोबर चेंडू लागतोय. 1 धाव असेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. विकास जाधव त्याच्यानंतर मात्र या दरम्यान 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मेगा फायनलचा अक्षय पाटील आहेत. मेगा फायनलचा हा सामना. हा चेंडू विकाससाठी प्रॉपर टायमिंग झाला. शॉर्ट पिच होता ऑन साइडला. ताकदीचा प्रचंड वापर आपल्याला पाहायला भेटला विकासच्या बॅट मधून. हा षटकार. जरा पण लवकर थोडं जायचं, जास्त वेळ घेऊ नका. विकासच्या बॅट मधून पहिला षटकाराला इथनं पहिला बॉलवरती अक्षय पाटीलने षटकार मारला आणि त्याच्यानंतर इथनं पहिलाच बॉलवरती विकास जाधवच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला भेटला. कारण का मेगा फायनलचा सामना आहे. समोरील संघ भिवंडी तालुक्यातील एक नामचीन संघ, एक मोठा संघ आहे. त्या संघासोबत खेळत असताना एक मोठी धावसंख्या या 5 षटकामध्ये सेट करून एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला भेटेल. या अनुषंगाने विकास मात्र इथं जाकास काम करतोय. 13 धावा पलकावरती इथं येत आहेत. चेंडू क्रॉस द लाईन इथनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचं मध्ये प्रॉपरली टायमिंग होत नाहीये. तोपर्यंत आपण एक सन्मान मात्र करूया आपल्या व्यासपीठावरती. यावेळेस आमचे आजचे प्रमुख मान्यवर सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, माजी पालकमंत्री, यांचं मात्र शुभ आगमन झाला. यांचं मात्र शुभ सन्मान या आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. गेम प्ले ठेवायचा, आपण सामना सुरू ठेवायचा आहे. मोठा सन्मान आपल्या व्यासपीठावरती या दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल. गणेशजी नाईकचा जोहार टावते, कारण का खूप मोठे व्यक्तिमत्व, एक दर्जेदार असे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती. सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती. डीजे आपण थोडीशी धून वाजवायची. डीजे
थँक्यू थँक्यू थँक्यू. सत्काराची धून आपण वाजवायची कारण का सन्मान होतात जवळ होता कारण काय खूप मोठे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती सर्वांशी लाडके आणि सातत्याने आज मात्र थोडं मात्र वेळ काढून अग्निकुंज चषकाला भेट दिली आणि आकर्षक असा सन्मान चिन्ह दिला जातोय. आकर्षक अशी भेट वस्तू दिली जाते. श्री कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लाडके लोकप्रिय नगरसेवक महेशजी गायकवाड शुभ आगमन झाले. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय वंडाशेठ पाटील यांच्यामध्ये शुभ सन्मान केला आमच्या व्यासपीठावरती. माजी सभापती चांगले व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका वंडाशेठ पाटील यांचा मात्र शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलं जातोय. प्रमुख मान्यवर आमच्या व्यासपीठावरती मायशी प्रेमाची नक्कीच आपुलकीची शाळा दिली जाते आणि त्याच्यानंतर आकर्षक असं मोमेंट गावदेवीचं. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय आमचे पाहुणे रमेशजी हनुमंते जिल्हाध्यक्ष नक्कीच यांचे शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. भाई मात्रेंच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय खूप साऱ्या संख्येने. एक मिनिट डीजे. त्याच्यानंतर आमचे षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 10 वाले 26 राहुल. माननीय सन्मान्य आमचे सुधीर शेठ पाटील नक्कीच सन्मान झाला होता. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय माननीय विजयजी पाटील यांच्यामध्ये शुभ सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून भाई मात्रेंच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. एक मिनिट आपण मॅच थांबवायची जरा. वाडेकर संघाची संघटना आपण यायचे कारण का 40+ सामना आपण जिंकला होता. एक मिनिट दोन्ही संघनायकांनी यायचे विकास यायचं आपण डिगेश आपण यायचे. एक मिनिट फक्त एक मिनिट असू द्यात आयोजक म्हणतात.
वरती 2 मिनिटं यायचे. डिकेश आपण यायचं वरती. पिंपळाशी कॅप्टन लगेच या. लगेच यायचं नाही एखादी कोणतरी यार प्लीज. पहिला किंवा दुसरा क्रमांक या दोघा बंधून एकच असेल म्हणून मात्र दोघांना डिकेश आपण जायचे. गणेशजी नाईक साहेब कारण का आपल्यासोबत जास्त उशीर मध्ये मात्र वेळ देऊ शकत नाही कारण का दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मात्र लगेच जावं लागेल. तुझ्यासाठी मात्र या दरम्यान पहिला किंवा दुसरा क्रमांक दोघांना मात्र एक जो संघ आहे तो मात्र असणारच आहे. त्यासाठी मात्र ही ट्रॉफी दोघांसोबत एक फोटो सेशन म्हणजे बक्षीस समारंभच. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय श्री पंढरीनाथ नारायण पाटील अध्यक्ष आहेत ते महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना याचे मात्र ते अध्यक्ष सन्माननीय पंढरीनाथ नारायण पाटील यांचं शुभ आगमन झालंय. विनंती देताना की आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. गणेश नाईक साहेब खास करून आमचे प्रमुख मान्यवर आज आम्हाला आपल्या व्यासपीठावरती पाहायला भेटले तर मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. थँक्यू डीजे थँक्यू. चला आपण गेम प्ले करू. तर 26 धावा झाल्यात. तो थोडासा आपण तिथं बाहेर यायचे वाडेकर टीम. अनिल दादा आपण थोडा बाहेर या. सामना सुरू आहे. साई पाटील देवा यांच्याकडनं शुभेच्छा. चेंडू या दरम्यान मात्र झेल ड्रॉप होतोय. अक्षय स्ट्रायकरला आता मात्र फलंदाज. मेगा पालेचा सामना आपण बघतोय. शॉर्ट पिच आहे बॅकवर्डला गेले चांगल्या प्रकारची फलंदाजी स्पार्काट दाखवलाय कारण का टायमिंग खूप चांगलं झालं आणि शेवटच्या बॉलला बॅटचा बेस केला. चेंडू सीमेरेषे पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडू मध्ये तब्बल 23 धावांचं योगदान आतापर्यंत. थोडंसं आमच्या मागे आवाज कमी ठेवा प्लीज. थोडस सहकार्य करा. 31 धावा पलकावरती येतात. या धावा कशा रोखायचा याचा मात्र विचार इथनं करावा लागेल कारण का इथनं वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या खूप वेगाने पुढे गेली आणि आपल्यातून आतापर्यंत विकास जाधव आपल्या टीम साठी करतात आणि एका बाजूने अक्षय पाटीलने हा लाबोल केलाय. हा चेंडू पुन्हा इनसाइड माझ्यामधून काय देखना फटका होता काय टायमिंग होता बेमिसाल टायमिंग आणि इथनं फलंदाजी मैदानाच्या सोफेर होते अक्षय पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. थँक्यू डीजे. काय मात्र इथनं फलंदाजी होती कारण का मेगा फलंदाजीच्या सामन्यामध्ये याच प्रकारचा खेळ पाहण्यासाठी मैदानाच्या चौफेर मात्र खूप साऱ्या संख्येने आमचे प्रेक्षक वर्ग आलेत. आमच्या मान्यवर मध्ये सुद्धा खूप साऱ्या संख्येने आमचे मास्टर आहेत. महेश दादा गायकवाड सुद्धा आहेत. कल्याण महानगरपालिकेचे लाडके लोकप्रिय नगरसेवक आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलासजी जोशी आहेत आणि असंख्य संख्येने शिंचपाडे गावातील काही मात्र कार्यकर्ते समाजसेवक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते असो त्याच्यानंतर गावातील काही ग्रामस्थ मित्रमंडळ असो या सर्वांचं मात्र खूप चांगल्या प्रकारचं योगदान या स्पर्धेसाठी. हा चेंडू वन्स अगेन आता मातामध्ये मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक जेल खाली येतील. ज्या अक्षयने आतापर्यंत हल्ला बॉल केला होता त्या अक्षयला इथनं थांबवलं होतं कारण का इथनं हा विकेट खूप महत्वाचा होता पिंपला संघासाठी आणि फलंदाज बाद पहिल्या विकेटच्या बदन पहिला षटका इथनं लागतो गावदेवी उंबाडे क्रिकेट संघाला.
अशी जाते यांच्याकडनं शुभेच्छा येतात, प्रत्येक जण मात्र फोन करतो शुभेच्छा देण्यासाठी, पण आम्हाला इथे कॉमेंट्री करणं खूप महत्वाचं आहे. डिगेश जात आहेत नवीन फलंदाज संघाच्या संघनायक मैदानाच्या आतमध्ये पलकावरती एकूण धावा इथं आतापर्यंत येतात. यावेळेस 35 धावा धापालकावरती येतात दुसरी षटक मार्गस्थ असताना, कारण की विनेश मस्कीने तब्बल 26 धावा खर्च केल्या. आता मात्र तुषार कोळीच या षटकामध्ये इथनं सर्कल पाबंदीच्या षटकामध्ये वापर केला जातोय. 35 लॉस ऑफ 1 विकेट्स, 35 धावा धापालकावरती आतापर्यंत येत आहेत. तुषार चेंडू या दरम्यान विका जाधव साठी मात्र प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण का जागा बनवण्याचा केल्याचा प्रयत्न होता. फोटोबॉक्स अजिबात वापर नाहीये. बाकफुटला गेले होते, जागा बनवली ती खेळण्यासाठी शॉट साठी. बाकफुटला जाऊन स्मारकात दाखवण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला बीट करून हा फटका मारण्याचा प्रयत्न केला विका जाधवने. मात्र प्रयत्न फसला, 2 षटकाचा मात्र केस झाला कंप्लीट. आणि 2 षटकामध्ये मात्र इथं तुषार कोळीने या षटकामध्ये वापसी केली, कारण का फक्त आणि फक्त या षटकामध्ये आम्हाला माहिती होती आमचे शेखर फक्त आणि फक्त 90 धावा खर्च केल्या, कारण का 26 धावा होत्या षटकामध्ये. त्याच्यानंतर मात्र इथनं वापसी करणं खूप महत्वाचं होतं आणि चांगल्या प्रकारची इथनं वापसी आपल्याला पाहायला भेटली तुषारकडनं. आणि एकूण धावा पलकावरती येतात 2 षटकाच्या नंतर 35 धावा. सर्कल पाबंदीमध्ये कशा प्रकारचा केक करावा याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला भेटलं गावदेवी. 1 मिनिट राहुल, त्याचबरोबर पिंट्यादादा पाटील सापार्डे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालाय. या पिंट्यादादा व्यासपीठावरती आपलंही स्वागत मध्ये या मंचावरती केलं जाईल. नाउ बॅक टू द क्रिकेट. या ऐकूयात पुन्हा एकदा मेगा फायनलच्या पहिल्या सेशन मध्ये राहुल भोईर यांना थँक्यू. त्याचबरोबर प्रकाश उमरटकर यांचा देखील शुभागमन झालाय. प्लीज कम ऑन द स्टेज. या आपण देखील मंचावरती आपलं देखील स्वागत या व्यासपीठावरती केलं जाईल, जे कालेरवरून बिलॉंग करतात आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे आवाज दे थोडासा माईकला दोन्ही. बॅक टू द क्रिकेट. या ऐकूयात पुन्हा एकदा राहुल भोईर यांना. इथं षटक क्रमांक तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. विशाल मस्के षटकामध्ये वापर केला जाईल, जे विशाल मस्केने इम्प्रेस केल्या स्पर्धेमध्ये, कारण का मात्र ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, विशाल मस्केने मध्ये चांगल्या प्रकारचा के आपल्या टीम साठी या स्पर्धेमध्ये आपल्याला विशालकडनं पाहायला भेटलाय. विकाससाठी हा चेंडू चेंज ऑफ फेस आहे, गतीमध्ये मिशन, कारण का जेव्हा जेव्हा समोरच्या संघाची धावसंख्या जास्त असते तेव्हा तेव्हा विशाल मस्केने गोलंदाजी जी केली आहे त्या गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं फलंदाजाला. कुठल्या प्रकारचा इथं मोठा फटका येत नाहीये. गती बघा किती चांगले, व्हेरिएशन प्रत्येक बॉलवरती आपल्याला मात्र इथनं पाहायला भेटतोय आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथनं विशाल मस्केकडनं पाहायला भेटते. आपल्यातून खेळाडू विकाससाठी हा बॉल एक शॉर्ट पिच होता ऑन साइडला. आमचे ऍडव्होकेट भारती पावशे यांचे शुभागमन झालाय. त्याच्यानंतर बबन पावशे यांचे शुभागमन झालाय. विनंती असेल त्यांना की आपण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून अग्री कोळी चषक 2018 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. एकूण धावा इथं येतील 37 धावा पलकावरती येतात. अंतिम मॅच आहे, अंतिम सामना आहे. मेगा फायनलचा आपण सामना एन्जॉय करतोय. हा चेंडू या दरम्यान प्रॉपरली टायमिंग झालाय, कारण का फक्त टायमिंग ची गरज होती या फटक्यामध्ये आणि इथं डिगेश मात्रेच्या बॅट मधून हा षटकार येतो. 6 धावा, गुड शॉट. डिगेश बॅट मधून आहे तो षटकार. 43 धावा पलकावरती येतात. हा चेंडू चेंज ऑफ फेस आहे, मात्र गतीमध्ये मिशन बघा. विशाल, मी आधीच म्हणतो विशालकडे व्हेरिएशन खूप आहे, स्वतःवरती नियंत्रण खूप आहे आणि इथनं काय गोलंदाजी, कारण का षटकार आला त्याच्यानंतर मग तिथं डॉट बॉल फेकणं गरजेचं होतं, वापसी करणं गरजेचं होती विशालसाठी. विशाल मस्के एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत केला मी त्यामध्ये विशाल मस्केने. 43 हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे आला. इथनं षटक संपल्याचा आमचं या दरम्यान पंच रमेश सर यांनी मात्र खूप सारी मेहनत घेतली एका बाजूने. या दरम्यान आमचे सुभाष सर यांनी सुद्धा मात्र खूप सारी मेहनत घेतली या दरम्यान या पूर्णपणे स्पर्धेसाठी, कारण का ऑफिशियल आमचे पंच आहेत. सर आपण जास्त आपण एकत्र येऊ नका, कारण का याच्यानंतर आपल्याला फलंदाजी करायची. पिंपळा संघ आपण जास्त एकत्र येऊ नका, जास्त आपण टीम मीटिंग करू नका. क्विक फास्ट
विशाल मस्केने सुद्धा मात्र इथं इम्प्रेस केलं. विशालने षटकामध्ये 8 धावा खर्च केला. बघा ना, आपलं षटक फेकलं विनेश मस्केने धावा डबल खर्च केला तर षटकामध्ये. या दरम्यान 26 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर गोंधळची केली. या दरम्यान तुषार कोहलीने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 9. त्याच्यानंतर मध्ये विशाल मस्केने धावा खर्च केला 8. आणि एकूण धावा पलकावरती येतील 43. 5 षटकाचा सामना आहे. म्हणजे 5 षटकामध्ये सेफ धावसंख्या कोणती असेल 50+, 60+. कारण का सर्वाधिक मोठी धावसंख्या सुद्धा या संघाने बनवली होती. आता इथनं या सामन्यामध्ये 5 षटका सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी असेल. कारण का पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं असं वाटलं की खूप मोठी धावसंख्या आतापर्यंत जी 26 धावा आपण बघितल्या मोठी धावसंख्या आली होती पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर मध्ये पुन्हा एकदा वापसी केली तुषार कोहलीने आणि त्याच्यानंतर आपल्याला विचार जर केलं तर विशाल मस्कीची वापसी. हा चेंडू या दरम्यान चांगल्या प्रकारचा होता. ऑन साइडला चेंडू डीप मध्ये जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत अजून या 2 धावा इथं कंप्लीट केले जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाते 2 पुढे. पलकावरती एकूण धावा इथं येतील या दरम्यान 45 धावा इथं पलकावरती येत आहेत. षटक क्रमांक यावेळेस मार्गस्थ असताना 4था चेतन म्हात्रेचा षटकामध्ये इथं वापर केला जातोय. चेतन आतापर्यंत पहिल्या बॉलवरती 2 धावा चेतनच्या येत आहेत. विकास जाधव आणि एका बाजूने विचार जर केला तर या दरम्यान इथं या दरम्यान चांगल्या प्रकारची फलंदाजी. कारण का विकासला थांबवणं एवढं सोपं नसेल. चेंडू चाल सीमेरेषे पलीकडे लय बारी षटकार. आता 50 झाली कंप्लीट. पलकावरती एकूण धावा येतील इथं आता मात्र 51. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र मोठा फटका येतोय. चौफेरी फलंदाजी होतीये. कारण का विकास थांबवणं सोपं नसेल. विकासच्या कास काम करत इथे एक मोठी धावसंख्या बनवायची आहे आणि त्या अनुषंगाने विकासच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरा दर्जेदार षटकार. रंगला 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 आज क्रिकेटचा खेळ रंगला. क्यू डीजे चेतन मात्र या दरम्यान एक मोठं षटक असू शकेल. कारण का 2 षटकामध्ये शांत राहिला होता विकास. आता मात्र शांत थांबेल का. हा चेंडू या दरम्यान हातावरती अजिबात नियंत्रण नाहीये. दबाव आणि प्रेशर आपण समोर बघतोय. कारण का बॅक टू बॅक 2 वरती 2 षटकार आल्याच्या नंतर चांगल्या प्रकारची गोंधळी करावी लागेल. धावसंख्या एकूण पलकावरती येत नाही ते 58 माफ करा 58 धावा पलकावरती इथनं येत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चेतनचा हा चेंडू खूप चांगला होता. कुलवट टप्पाचा प्रॉपर फेकला. सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अजिबात केला जाणार नाहीये. के चला आपण डगआउट बॉक्स मध्ये आवाज देऊ नका. खेळू कक्षामध्ये जरा सहकार्य करा. के उर्फ किरण भावशे यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 जर चौकार षटकार आले. चौकारासाठी 3 बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार 500 रुपयाचे कॅश प्राइस. बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 षटकार आले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइस असेल. 59 डिगेश मात्रे स्ट्रायकरला फलंदाज मध्ये प्रॉपरली टायमिंग झाला. इनसाइडचा फटका मात्र खूप सुरेख होता. डिगेश मात्रेच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. माफ करा आमचंही लक्ष नव्हतं. मात्र दरम्यान बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा षटकार येतोय. काय मात्र फलंदाजी होती. चौफेरी फटकेबाजी आणि खूप चांगल्या प्रकारचा इथला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय या दरम्यान डिगेश कडनं. थँक्यू डीजे. षटक संपलाय 71. एकाहत्तर धावा
आपल्यावरती दरम्यान इथनं पलकावरती पाहायला भेटतात डिगेश मात्र इथनं हल्ला बोल गेला का डिगेश एक चांगला फलंदाज आहे या दरम्यान पूर्णपणे या स्पर्धेमध्ये डिगेशने इम्प्रेस केला कारण का संघाचे संघनायक आहेत आणि डिगेशने काय केलं का आता हा सामना हा इम्पॉर्टंट खूप महत्वाचा आणि महत्वाच्या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्येचा इथं या दरम्यान आपण विचार घेतलं लक्ष एक मोठी धावसंख्या इथं बनवण्याचा प्रयत्न या दरम्यान इथं सुरू आहे विकास जाधव आणि एका बाजूने डिगेश मात्रेच्या माध्यमातून गोलंदाज असेल इथनं विशाल मस्के मागचा षटक खूप चांगला फेल होता विशालने तर मात्र पहिलाच बॉल आहे चेंज ऑफ फेज गतीमध्ये मिश्रण करून जेव्हा जेव्हा चेंडू फेकलाय मी आधीच म्हटलं व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही 6च्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे फेकता याच्याकडे लक्ष असणं गरजेचं कारण इथनं खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी चेंज ऑफ फेस विशाल मास्केसाठी जाणवतो कारण इथनं हा पहिला चेंडू जातो डॉट बॉल 71 धावा पलकावरती येतात अंतिम षटक मार्गस्थ असताना षटकांना विकास आहेत नॉनस्टॉपला डिगेश आहेत हा चेंडू आता मात्र शॉर्ट पिच प्रॉपरली टायमिंग शेताचे जज करतोय तिकडे यावेळेस झेल प्रॉपरली पकडला जातोय बरोबर सिमेरेशच्या कडे झेल इथं पकडला फलंदाज बाद विकास जाधव बॅक टू पॅव्हिलियन थँक्यू डीजे बघा वापसी कशी करावी याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला भेटेल विशाल मस्के कारण का जेव्हा जेव्हा चेंडू हातामध्ये घेतला विशालने तेव्हा तेव्हा इम्प्रेस केला काय गोलंदाजी होती 2 चेंडू फेकलेत एकही धाव खर्च केली जात नाहीये हा चेंडू या दरम्यान अजून एक डॉट बॉल येतोय आपला 2 गोलंदाजी होते खूप चांगल्या प्रकारचा इथनं खेळ 71 धावा पलकावरती येत आहेत 3 चेंडू आतापर्यंत विशाल मस्केने फेकले आणि एकही धाव विशाल खर्च करत नाहीये काय गोलंदाजी केली जाते काय खेळाडू आहेत गुणवत्ता आहे आणि गुणवत्तेच्या आधारावरती मात्र इथं गोलंदाजी केली जाते चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटतोय हा चेंडू बॅकफुटला गेला स्वारकाट दाखवला चांगल्या प्रकारची फलंदाजी टायमिंग खूप सुरेख होता मग क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल चेंडू त्याला बीट करून जाईल सीमेरेषी पलीकडे डिगेश मात्रेच्या बॅट मधून हा चौकार थँक्यू डीजे चौथ्या बॉल वरती हा 4 धावा येतात डिगेश जास्त मात्र शांत राहू शकत नाही कारण का संघाचे संघाने आहेत 75 धावा दापालकावरती मेगा फायनलचा सामना आहे 23 धावांचं योगदान आतापर्यंत डिगेश मात्रेचं या सामन्यामध्ये चेंडू यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होता नंतर स्ट्राईक इथनं घेतली जाते आणि डिगेश मात्रेला यावं लागेल मैदानाच्या बाहेर पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला थँक्यू डीजे रोहित शेलार जातील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला इथं असतील भूषण जाधव बघा भूषण हा चेंडू आता मात्र टॉपेचे मिस टायमिंग शॉट आहे क्षेत्रचं जेल काढली 1 विकेट डाऊन अजून एक इथनं होईल फलंदाज बाद
थँक्यू डीजे. आपण काही मात्र सन्मान घेऊया. आपल्या सोबत खूप सारे मान्यवरांच्या सोबत जॉईन झाले. सन्मान्य आमचे कलर बनवलेले आमच्या शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सन्मान्य आमचे प्रकाशजी. चला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक महेश दादा गायकवाड यांच्याबद्दल शुभ सन्मान आमच्या वासवरती केला जाईल. विनंती असेल दादांना की आपण यायचे समोर. रामदास म्हात्रे या स्पर्धेचे आधारस्तंभ शिवसेना विभाग प्रमुख अंबरनाथ तालुक्याचे नक्कीच आमचे सन्माननीय. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. आपण आता मात्र सन्मान घेतोय, स्वागत करतोय आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. सध्या त्यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक वेगळं रूप आपल्याला पाहायला भेटले. विकासाची कामं आजवर झाली. मग त्यांचा विचार केला, त्यांचा वॉर्डची कामं असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांच्या मात्र कामं असो, विकासाची आजवर आपल्याला पाहायला भेटली. महेश दशरथ गायकवाड लोकप्रिय नगरसेवक आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख समजा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्या सोबत काल्हेरवरून मान्यवर शिवाय आमचे प्रकाशजी शिवसेनेचे नक्कीच उपशाखा प्रमुख आहेत. विनंती त्यांना की आपण यायचे समोर. आपल्यामध्ये शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे आधारस्तंभ आमच्या शुभ असते हा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. कारण का खूप सारे संख्येने मान्यवर येत आहेत आणि त्या मान्यवरांचा मात्र सन्मान स्वागत आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. थोडस आपण लवकर या, इकडे यायचं आपण समोर. मधल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा अग्रिकोळी शुष्कामध्ये सहर्ष स्वागत असेल. आजचा 5वा दिवस. तसं आमचे पंडितनाथ नारायण पाटील या दरम्यान महाराष्ट्र राज्यपाल नगीत पोलीस पाटील संघटनेचे ते अध्यक्ष विनंती त्यांना की आपण यायचे समोर. आपल्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल. तुम्हाला सुरू होईल तर आपण ऐकूया ओमकार शेट्टीला. त्याच्यानंतर आमचे चिंचपाडीचे उद्योजक सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे यांच्यामध्ये शुभ सन्मान केला जाईल. दादा याचे आपण समोर. आपल्यामध्ये शुभ सन्मान व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी आहे का पाहिजेत? ओके, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सर. येतात आमचे जय पवार सर. आपण सरकारच्या लगेच आतमध्ये थोडंसं आपण फास्ट घ्या. येस ओमकार. थँक्स राहुल. नशिवंत हा देहचा राहू द्या भंगून जाईल. काही कमविले काही जमविले कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घ्यावे सदा मुखी. प्रेमाने जग जिंका अगोतील सर्व सुखी. आणि मैदान जिंकण्याचं स्वप्न मनी बागून मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. दिगेश मात्रेच्या नेतृत्वाखाली उंबाडे संघ. तर त्या टीमला फाईट करतोय स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळास. पहिल्याच बॉलवरती धक्का देखील मात्र दिलाय. विकास जाधव गोलंदाजी करतायत आणि फलंदाज मात्र बाद झालाय सचिन मस्के. तर स्ट्राइक एंड वरती रमाकांत भोईर. नॉन सेकंडला रमाकांत भोईरच्या जोडीनं रमाकांत पाटील ही जोडी तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू रमाकांत भोईर साठी शॉर्ट ऑफ गुडलेन तो ऑफस्टिकला पिच झाल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. नक्कीच दडपण असेल गोलंदाज विकास वरती. कारण तिसऱ्या पंचांची मागणी देखील मैदानावरती केली जातीये. म्हणजे कुठेतरी दडपण असेल मात्र त्याला देखील सारून कामगिरी चांगली करतोय विकास. हा चेंडू रमाकांत साठी पडल्यानंतर हा चेंडू मात्र खूप बाहेर वळलाय आणि आमचे रमेश माते सर सागावचे या ठिकाणी सांगतायत हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. ICC नियम क्रमांक 22 या ठिकाणी लावला जाईल आणि एका धावेनं मात्र सुरुवात होतीये. सुरुवात कुठेतरी धक्कादायक झाली आहे पिंपळास या संघासाठी. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन यावी हुक केलाय. चेंडू जातोय डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत मात्र चेंडू सीमा रेषा बाहेर आणि पहिला संघर्षमय चौकार येतोय रमाकांत भोईरच्या बॅट मधनं. कॅश प्राइस सुद्धा असेल आमचे किरण पावशे यांच्याकडनं. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार.
₹500 कॅश प्राइज, बॅक टू बॅक 3 षटकार, ₹1000 कॅश प्राइज आणि विकेटची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर सुद्धा मात्र कॅश प्राइज असेल ₹500. किरण पावशे यांच्याकडनं कॅश प्राइज दिला जाईल. तर आपण मात्र सन्मान करतो आपल्या व्यासपीठावरती षटकाच्या नंतर. पुन्हा एकदा आपण मात्र जे सन्मान राहिले उरलेले जे स्वागत आहेत, स्वागत आपण उरलेले लगेचच मात्र षटकाच्या नंतर करूया. यस, ओमकार शेट्टे आणि चौकारानं मध्ये संघर्षाला सुरुवात केली आहे ती म्हणजे बॅट्समन रमाकांत भोईरनं. गोलंदाज तयार विकास, हा चेंडू वॉट अ शॉट, आठवण करून दिली वीरेंद्र सेहवागची. स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळले आणि यावेळी क्षेत्र निवडलं डीप पॉइंटचं आणि चेंडू फरार होतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय पिंपळास संघासाठी. थँक्स डीजे. जरी लक्ष 75 धावेचं असलं तरी मात्र क्षमता आहे पिंपळास या टीम मध्ये, कारण 4 षटकामध्ये 86 धावेचा इतिहास आहे पिंपळास या संघाच्या नावावरती. शॉट ऑफ लेन, अनदर बिग वन, रमाकांत भोईर ऑन फायर. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषच्या पलीकडे. दणदणीत आणि खणखणीत फटका, षटकार. थँक्स डीजे. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी केलाय बॅटिंग करताना रमाकांतनं आणि तब्बल 14 धावा या ठिकाणी मात्र कुठलेत. पहिल्या बॉलवरती सचिन म्हस्के मात्र बाद झाले होते आणि टीमची टोटल फलकावधी लागली आहे 15 आणि प्रति षटकामागे या सरासरीने धावा गाठायच्या आहेत पिंपळास या संघाला. हा चेंडू रमाकांत भोईर साठी स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला लॉक करायचं होतं. चेंडू येतो डीप मध्ये मिड विकेटला. कॉल चुकीचा झालाय, मात्र फेकी देखील चुकीची येते आणि तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि टीमची टोटल एका फलंदाजाला गमावल्यानंतर तब्बल 17 धावा फलकावधी जमवू शकलाय स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळास हा संघ. डीजे थँक्स डीजे. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या ठिकाणी कंप्लीट करतोय स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळास संघ. 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजूनही मात्र धावा जमवायच्या आहेत. येणाऱ्या 4 षटकामध्ये 58 बॅटिंग करताना पिंपळास या संघाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि वापर केला जातोय गोलंदाज निलेश जाधवचा. संघर्ष खूप मोठा आहे या मॅच मध्ये. स्वप्ने जेवढी मोठी असतील कामगिरी देखील तेवढीच मोठी करावी लागेल पिंपळास या संघाला. कारण भिवंडी विभागातून दूरवरचं अंतर कापून अनेक स्वप्नमनी बागून या मैदानावरती दाखल झालाय मैदान गाजवण्यासाठी पिंपळास संघ. तर उंबाडे संघ देखील ज्यानं छाप सोडली पहिल्या सेशन मध्ये बॅटिंग करताना तब्बल 75 धावेचा मोठा डोंगर मध्ये सेट केलाय या मॅचच्या माध्यमातून. हा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता रमाकांत पाटील साठी. बॅकफुटला येऊन या बॉलला मात्र पूल करायचं होतं मिड विकेटच्या वरून. मात्र प्रयत्न फसलाय कारण लाईन लेंथ खूप चांगली होती. वेग देखील तेवढा चांगला पाहायला मिळाला आणि वेगावरती स्वार होऊन मात्र थांबवलंय फलंदाज रमाकांत पाटीलला. निलेश जाधव तयार ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसला. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड चेंडू खाली. वॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे आणि फलंदाज मात्र बाद होतोय रमाकांत पाटील डक वरती. थँक्स डीजे. नवीन फलंदाज येतोय विशाल मस्के. या मॅच मध्ये मात्र विशाल मस्के साठी ही इनिंग खूप महत्वाची असेल कारण या स्पर्धेसाठी अतिशय चांगली कामगिरी केली आहे पिंपळास टीम साठी. विशाल मस्केनं 14 चेंडू वरती 50 धावा याच फलंदाजांना देखील कुठल्या होत्या उंबारली टीम समोर आणि तोच विशाल मस्के वंडबा पिंपळास या मॅच मध्ये दाखल झालाय. ज्यावेळी टीमला गरज आहे म्हणजे त्यावेळी कशी बॅटिंग केली जाईल रमाकांत भोईर आणि विशाल मस्के कडनं. गोलंदाजी मात्र खूप चांगली होतीये उंबाडे टीम कडून.
हा चेंडू रमाकांत भोईसाठी वॉटर शॉट क्षेत्ररक्षक आले होते एक्स्ट्रा कव्हरला मग चेंडू सीमारेषा फाडून तोडून सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोफ 4 रन. या चौकारांना संघम आता पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावती लागली 21 आणि गोलंदाज निलेश जाधव तयार होतोय. हा चेंडू शॉट ऑफ लिंदूचा फटका देखील तेवढाच क्लास आहे. मध्ये यावी संधी आहे फिल्डरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल स्वीपर कव्हर मध्ये दिगेश म्हात्रे वॉट अ प्लेयर. एक अष्टपैलू खेळाडू उंबाडे संघाचा ज्यानं हे स्वप्न सत्यामध्ये साकारण्यासाठी अतिशय चांगला खेळ या विकेट वरती या मैदानावरती केलाय. तो दिगेश म्हात्रे हा बॉल कव्हर करतोय आणि 2 धावेच्या मदतीनं समीकरण बदलेल. टीमची टोटल फलकावती लागली आहे 23. गोलंदाज तयार होतोय रमाकांत साठी. हा चेंडू शॉट ऑफ लिंदूचा फटका मध्ये फसलाय. या बॉलला पूल करायचं होतं. पूल ठरला अनसक्सेसफुल. विकेटचं पतंग होतंय. फलंदाज बाद रमाकांत भोईर. थँक्स डीजे. आता मात्र स्वप्न कुठेतरी लांब जात आहे ते म्हणजे पिंपळाच्या टीम पासून. कारण महत्वाचे 3 विकेट आतापर्यंत गमावलेत ते म्हणजे पिंपळाच्या संघानं नवीन फलंदाज येतो राज माळी. मग एकच म्हणेल पिंपळाच्या टीम साठी मंजिल मिले ना मिले हिम्मत में हारो और ना ही ठहरो क्योंकि पहाड़ से निकलने वाली नदियां कभी पूछती नहीं कि समंदर कितना दूर है. लक्ष जरी दूर असेल प्रयत्न करावे लागतील. यावेळी फटका मात्र खेळलेत बॅडम पॅड मधनं बॅकलिपला खाली ठेवून डीप मिड विकेटला चेंडू जातो. क्षेत्ररक्षण तेवढंच दर्जेदार झालं. स्टँडर्ड जपलं जात आहे उंबाडी टीमच्या माध्यमातून या मेगा फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये. आणि एकच धाव मात्र या बॉलवरती मिळतीये आणि संघ 1 पुढे जातोय. टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत लागली आहे 24. प्रति षटकामागे 15च्या सरासरीनं धावा जमवायच्यात. कुठेतरी थोडासा मागे पडलाय. मी म्हणजे पिंपळाचा संघ मध्ये मागे जरी असला तरी मात्र पुढे नेणारा फलंदाज मैदानावरती आहे अर्थातच विशाल मस्के. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धावा मध्ये जमवायच्यात. 18 बॉल मध्ये 51 म्हणजे 17ची सरासरी प्रति षटकामागे कंप्लीट करावी लागेल. स्वर्गीय सुजाता स्पोर्ट्स पिंपळासला मेगा फायनलच्या मॅच मध्ये उंबाडे टीम समोर. डीजे जैता महिन्याला जैता महिन्याला जत्रा गोवरसाची जैता महिन्याला जत्रा गोवरसाची पालखी निघाली र निघाली आई माऊली. थँक्स डीजे. 18 चेंडू आणि 51 धावा. आई माऊलीची आठवण करून दिली जाते. आई गावदेवी माते चरणी नतमस्तक होऊन मग ही स्पर्धा आपल्या समोर आणली होती. बरोबर 4 तारखेला या स्पर्धेचा आगाज झाला आणि आज मध्ये स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते. याच्यासाठी केला ढास हा क्षण गोड व्हावा आणि याच देही याची डोळा जो लाडका प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतोय. मंचावरती जे मान्यवर स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील भाई म्हात्रे आणि संतोषदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 3रं षटक आणि विकास जाधव सेकंड स्पेल मध्ये आलाय. सामना खूप लांब जातोय बट यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. या ठिकाणी मेहनत झाली तर कमबॅक करता येईल. तो म्हणजे पिंपळाच्या संघाला. मग निलेश जाधव तयार. पहिला चेंडू राजमाई साठी. पहिला चेंडू ऑफ स्टिकला पिच होऊन थोडासा टेक ऑफ होतोय. सेकंड स्पेल मध्ये विकास आलाय आणि विकास मध्ये झकास कामगिरी करतोय उंबाडे संघासाठी. अनेक अडथळ्यांवरती मात करून हा उंबाडे संघ मेगा फायनल मध्ये आलाय. विकास तयार. हा चेंडू चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन झालं. लाऊडली अपील नक्कीच होत आहे. मग सांगतात पंच त्या ठिकाणी की यावी फलंदाज बाद नसणार आहे कारण चेंडू 1 बाउन्स त्या ठिकाणी फीड केला जातोय. ही माहिती पंचांच्या माध्यमातून नक्कीच येते. तर पाहिजे फायनल डिसिजन काय असेल. जय पवार त्यानंतर सुभाष पाटील त्यानंतर रमेश म्हात्रे तिन्ही पंच डिस्कस करतात की एक्झॅक्टली या बॉलवरती काय झालं. कारण एक निर्णय या मॅच मध्ये अमूलाग्र बदलाव घडून आणू शकेल. 3ऱ्या पंचांची मागणी नक्कीच मदती केली जाते. टेक्नॉलॉजी रेफर होतीये. GTC
प्रथमेश गायकर यांच्याकडे आपण आता जाऊयात की एक्झॅक्टली या बॉलवरती काय झालं. आता काजाची धगधग मध्ये कुठेतरी वाढेल पिंपास टीमच्या समर्थकांची, त्यांनी विकेट खूप महत्वाची आहे. त्यासोबत सुभाष पाटील येत आहेत थर्ड अंपायर रेफर केल्यानंतर. मध्ये कोणी जाऊ नका तिथे, संचित सर्वांनी बाजूला व्हा, फक्त अंपायर त्या ठिकाणी असतील. हा निर्णय आता खूप इम्पॉर्टंट आहे राहुल, आणि या निर्णयावरती कदाचित या मॅचचं चित्र देखील अवलंबलं असेल. कारण पिंपास आधीच बॅकफुटला आहे आणि जे फलंदाज फ्रंटफुटला आणू शकतील अर्थातच राज माळी आणि विशाल मस्के, ही जोडी खूप इम्पॉर्टंट आहे पिंपास या टीमसाठी. आणि या ठिकाणी जरी जोडी ब्रेक झाली तर मी म्हणेल कुठेतरी विजयाला ब्रेक लागेल पिंपास या टीमच्या, आणि उंबाडे संघ मग ते खूप वेगाने पुढे सरकेल विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना. चेंडू बॅटला स्पर्श नक्कीच झालाय, मग झेल या ठिकाणी टिपलाय. चेंडू वन बाउन्स फील्ड झालाय. यासाठी मात्र टेक्नॉलॉजी रेफर केली जातीये. जीटीसी टीम नक्की स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी दाखवते थर्ड अंपायरला की त्या बॉलवरती एक्झॅक्टली यष्टीरक्षक कशा प्रकारे आले, कशा प्रकारे बॉल कलेक्ट केला गेला. वन बाउन्स असेल तर फलंदाज नॉट आउट. अजूनही संघर्ष मोठा होईल तो म्हणजे पिंपास टीम साठी, आणि जर फलंदाज या ठिकाणी बाद झाले तर मॅचला कलाटणी येईल. जास्त वेग घेऊ नका ते सांगतायत रमेश म्हात्रे सर मैदानाच्या आतमधून. कारण सूर्य अस्ताला चाललाय, मग अस्ताला जाणारा सूर्य सोबत कोणाला नेणार, उद्याचा सूर्यास्त चॅम्पियनचं स्वप्न कोणत्या टीम साठी घेऊन येईल, पिंपळास की उंबाडे, उंबाडे की पिंपळास. काजाची धगधग मध्ये अजूनही थांबली आहे. हडवीट मध्ये कुठेतरी थांबल्यात तमाम लाडक्या परीक्षकांच्या. मग उंबाडे संघ कुठेतरी आता सुद्धा मनामध्ये खुश असेल, कारण आतापर्यंत खूप चांगली कामगिरी झाली आहे. दिगेश म्हात्रेनं देखील चांगली बॅटिंग केली आहे. तिरकी नजर मध्ये देखील आहे दिगेशची चमचमत्या ट्रॉफी वरती. त्याचबरोबर त्या ट्रॉफीच्या बाजूला असणारी या स्पर्धेचं सौंदर्य वाढवणारी आकर्षक ऍक्टिवा 5G ड्रीम बाईक. तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. 352 खेळाडू या स्पर्धेत उतरले. मग ते ड्रीम बाईक कुठे जाणार, उंबाडे, पिंपळास, बाळेगाव की उत्तर शिव. फायनल डिसिजन थोडं फास्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाज बाद आहे म्हणजे राज माळीला त्या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. आणि हा टायांचा कडकडाट, हा टायांचा गजर येतोय उंबाडेच्या समर्थकांच्या माध्यमातून, कारण यश मिळालंय त्या ठिकाणी गोलंदाज विकास जाधवला. थँक्स डीजे. गावदेवी माऊलीचा नक्कीच जय जयकार, जय घोष देखील केला जातोय उंबाडेच्या पूर्ण समर्थकांकडनं. मग आयोजन अतिशय चांगले होते. तब्बल 5 दिवस हा क्रीडा सोहळा या ठिकाणी एन्जॉय केला. खूप सारं प्रेम लाडक्या प्रेक्षकांनी ऑर्गनायझरच्या माध्यमातून मिळाला. हर्टली थँक्स ऑल ऑफ यू. असंच प्रेम तुमचं नेहमीच आमच्यावरती राहू द्या. गोलंदाज विकास तयार होतोय. यावी फुल टॉस आहे रोहन पाटील साठी. व्हॉट अ शॉट, भर दिवसा स्काय शो. तारे मात्र चमकवलीत या फटक्यावरती रोहन पाटीलना, आणि चेंडू मिड विकेटला क्लिअर करून जातोय षटकारासाठी. थँक्स डीजे. आणि भाई म्हात्रे या ठिकाणी संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि षटकार रन स्वतःची क्षमता देखील सिद्ध केली आहे बॅट्समन रोहन पाटीलना. हा चेंडू रोहन साठी, यावी लीडिंग एज, आणि फलंदाज मात्र बाद होतोय. रोहन पाटील विकेटचं पतंग, खेळाडू बाद. डीजे नक्कीच विशाल मस्के आता मात्र त्या फलंदाजावरती जिम्मेदारी येते. या फलंदाजानं
जर इथूनही चांगला खेळ केला 25 ते 30 धावा जर त्याच्या बॅटमधनं आल्या तर कुठेतरी दिगेशला क्रॉस करू शकतील विशाल मस्के. कारण दोन्ही खेळाडू रेस मध्ये आहेत आणि अतिशय चांगली फाईट देखील अजूनही सुरू आहे दिगेश विशाल मस्के मध्ये. त्याचबरोबर बाळेगाव टीमचे देखील काही प्लेयर्स आहेत. मनोज पवार देखील या रेस मध्ये आहे. मध्ये या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक LED TV ऑर्गनायझेशनच्या माध्यमाने दिली जाते उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी. दिगेश मात्र तयार, सॉरी विकास जाधव. हा चेंडू डाव्या त्याच्या फलंदाजासाठी या विमध्ये एका धावेचा प्रयत्न कदाचित झाला असता मात्र नकार केलाय त्या ठिकाणी बॅट्समन विशाल मस्केना आणि चेंडू देखील जातोय त्या ठिकाणी निर्धाव. नवीन फलंदाज झालाय इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावरती शिवदास आणि विकास जाधवचा आता मध्ये शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल आणि या षटकानं मॅचला मात्र वेगळी कलाटणी दिली आहे. टर्निंग पॉइंट षटक हाताळलाय विकास जाधवनं. हा चेंडू वन्स अगेन लिडिंग आहे. चेंडू पडल्यानंतर मागे जातोय आउटफिट फास्ट आहे. चेंडू फरार डीप लॉंग स्टॉपला चौकार. थँक्स डीजे. 3 षटक कंप्लीट झालेत. अजिबात टीम मीटिंग नको, स्कोर अपडेट नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत देऊ. 18 चेंडूंचा खेळ झाला पूर्ण. धावा आल्या 34. बनवायचे होते या मॅच मध्ये 76. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 42 धावेची गरज आहे. 12 चेंडू 42 धावा आणि या धावा जर विशाल मस्केच्या बॅटमधून आल्या 34 धावा फलकावरती नक्कीच लागलेत. म्हणजे अजूनही 42 धावा कुठेतरी जमवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये धावायला 17, दुसऱ्या षटकामध्ये धावायला 7, तिसऱ्या षटकामध्ये धावायला 10 आणि चौथं षटक आणि या ठिकाणी वापर केला जातोय चौथ्या षटकामध्ये रोहित शेलारचा. रोहित शेलार आले चौथं षटक घेऊन. ते म्हणजे पिंपळास टीम समोर. म्हणजे सामना अजून संपला नाहीये. जरी खूप काही गमावलं असलं विशाल मस्केच्या पिंपळासने तरी विशाल अजून बाकी आहे. कारण एकच म्हणेल या मॅच मध्ये कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि बाजीगर ऑन स्ट्राइक विशाल मस्के. हा चेंडू विशाल साठी वॉटर शॉट. याच खेळासाठी तर जाणलं जातं विशाल मस्केला आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर जातोय चौकारासाठी. 4 धावा आहेत विशाल. चौकार आहे. थँक्स डीजे. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला किती अडचणी आहेत. ते तुमच्या अडचणींना नक्कीच सांगा तुमची स्वप्न किती मोठी आहेत. ड्रीम बिग वर्क बिग. स्वप्न मोठी असतील तर कार्य देखील मोठं करावं लागेल विशाल मस्केला. 11 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. या बॉलवरती संधी होती बिग हिट करण्याची विशालला. मग विशालला संयम बाळगावा लागेल ना. विशालने कामगिरी देखील विशाल करावी लागेल कारण अजूनही विशाल या मॅच मध्ये परत आणू शकतोय. काल अशीच मॅच झाली मुंबई इंडियन्स वर्सेस CSK. ड्वेन ब्रावो नावाचं वादळ आलं आणि सामना जिंकला CSK टीमनं. हा चेंडू विशाल साठी मिस टायमिंग शॉट आहे. एक्झॅक्टली विशालनं केलं काय. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद आणि स्वप्न मत आता थांबली आहेत सुजाता स्पोर्ट्स पिंपळाशी आणि आता मेगा फायनलचे दरवाजे ओपन होत आहेत उंबाडे टीम साठी. थँक्स डीजे. आणि आता फलंदाज विशाल मस्के या ठिकाणी बाद झालाय. जर 20 ते 22 धावा विशालच्या बॅटमध्ये या षटकामध्ये आल्या असत्या तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आता नाराज केलं विशालनं सुजाता स्पोर्ट्सच्या तमाम समर्थकांना. भिवंडी नगरीतून हा संघ या मैदानावरती दाखल झाला. चांगली कामगिरी ज्या फलंदाजानं केली होती. 14 बॉल 50 धावा ज्या फलंदाजानं कुडल्या तो फलंदाज बाद झालाय आणि तब्बल 7 गडी आतापर्यंत बाद झाले. 6 गडी बाद झालेत आतापर्यंत आणि 8व्या क्रमांकावरती येतोय निकेश मस्के. गोलंदाज तयार होईल रोहित शेलार.
टीमची टोटल फलकावती मध्ये लागली आहे या ठिकाणी आतापर्यंत 38. डाव्या त्याचा फलंदाज टाकेन वरती आहे. यावेळी मोठा फटका. व्हॉट अ शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. दिस इज द मॅसिव्हिटीचा क्लिअर बिग हिट. षटकार. थँक्यू डीजे. आमचे शरद भिवा मात्रे चिंचपाड आणि त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय नवीन शेठ भिवा मात्रे. जर दोन्ही मान्यवर शुभागमन झाला असेल कुठे मैदानाच्या चौपाटी जर आपण बसला असाल तर आपण याचे व्यासपीठावरती आपले स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यस ओमकार शेट्टी. थँक्स राहुल. का बॅटिंग लाईन आहे पिंपळास टीम कडे. जो फलंदाज येतोय तो षटकार. यावेळी पुन्हा मोठा फटका. दिगेश मात्रे जज करतोय या बॉलला. चेंडू खाली आणि झेल देखील टिपलाय आणि अजून एक विकेट डाऊन होईल आणि हा मात्र धक्का लागेल सुजाता स्पोर्ट्स पिंपळास या टीमला. थँक्स डीजे. शिवदास बाद झालाय. वाऱ्याच्या वेगानं आता मध्ये धावा देखील जमवायच्या आहेत कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 7 आणि फलकावरती धावा आता मध्ये लागलेत 44. म्हणजे अजूनही तब्बल 32 धावेची गरज आहे. म्हणजे हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवरती मोठा फटका आवश्यक आहे आणि तो मोठा फटका दाखवायचा होता स्ट्रायकर बॅट्समन निकेश मस्केला. मग यावेळी धाव मिळेल फक्त 1. तुषार कोळी त्या ठिकाणी धाव चढवण्याचा प्रयत्न करतायत. मग एकापेक्षा जास्त काही नसेल आणि आता शेवटचं येणार षटक. चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी मग धावा जमवाव्या लागतील 6 बॉल मध्ये तब्बल 31. 6 चेंडू आणि 31 धावेची गरज होती. आपण काय मात्र सन्मान घेऊया आपल्या व्यासपीठावरती स्वागत करूया. हॅलो हॅलो हॅलो. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावा मात्र जमवायच्यात 31. चेंडू जातात डीप मध्ये मिड विकेटला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 2 धावेच्या मदतीनं समीकरण बदलेल. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. 5 चेंडू 29 धावा. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच झाला पाहिजे. मग तो इतिहास रस्ताला नाहीये पिंपाच्या संघाला आणि फलंदाज निकेश मस्के देखील बाद होतोय आणि आता मेगा फायनल वरती नाव मात्र कोरलंय चॅम्पियनशिप वरती उंबाडे या टीमनं. थँक्स डीजे. पिंपास टीमचं चुकलंय गुड्डा. विकासनं गोलंदाजी केली. धावा दिल्या विनेश मस्केनं 20. त्यानंतर गोलंदाजी केतननं धावा दिल्या तब्बल 28 आणि 26 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. म्हणजे 2 षटकामध्ये 54 धावा. कधी कधी 5 षटकामध्ये 56चं टोटल असतं. म्हणजे 2 षटकामध्ये जर तुम्ही 56 धावा दिल्या तर तुम्ही सामना कसा जिंकणार हा सुद्धा मोठा प्रश्न पडतोय. मग एक चांगली कामगिरी केली होती ती म्हणजे गोलंदाजी करताना विशालनं त्याचबरोबर तुषार कोळीनं. विशालनं 1 षटक हाताळलं 8 धावा. तुषार कोळीने 1 षटक हाताळलं 8 धावा. सेकंड स्पेल मध्ये तुषारनं धावा दिल्या होत्या 4. म्हणजे 3 षटकामध्ये धावा आल्या 21 आणि 2 षटकामध्ये धावा आल्या तब्बल 54. विचार करा 3 षटक 21 आणि 2 षटक 54. त्यामुळे सामना जिंकताला नाहीये सुजाता स्पोर्ट्स पिंपळासला. त्याचबरोबर आमचे कमलाकर पाटील यांचं देखील आगमन होते. स्वागत आहे मंचावरती. हा चेंडू सॉफ्ट हँड डिफेन्स केलाय. ऑल आउट पासून आता मात्र टीमला वाचवायचंय. मध्ये अजूनही लाईफ लाईन आहे. दिगेश मस्के त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतोय. सॉरी दिगेश म्हात्रे. आणि शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता मात्र सगळे सज्ज झालेत. उंबाडे टीम मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी या सेलिब्रेशन टाइम आहे आणि आगरी कोळी चषक 2018चा चॅम्पियन झालाय दिगेश मात्रेचा उंबाडे संघ. रनर अप झालाय तो म्हणजे सुजाता स्पोर्ट्स पिंपळास.
तिसऱ्या क्रमांकाचा हकदार ठरतोय तो म्हणजे बाळेगाव. थँक्स डीजे. चला डीजे थांबा. 4 टीम ज्या टॉप 4 मध्ये आल्या चला लाईन अप करा लगेचच. या ठिकाणी सेलिब्रेशन टाइम नक्कीच आहे. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. भगवा चषकाचे आयोजक सुमित भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय या मंचावरती. आता बाळेगाव, उंबाडे आणि त्यानंतर पिंपळास आणि उत्तरशिव चारही संघांना इथे लाईन अप करा सर्कल मध्ये. ऑर्गनायझर्सला रिक्वेस्ट आहे की चेअर्स त्या ठिकाणी ऍडजस्ट करा. 34 3 टीम साठी फटाक्यांच्या जल्लोषात मध्ये या स्पर्धेला निरोप दिला जातोय. अग्री कोळी चषक 2018. राहुल शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची. साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची. लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची. लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची.